तर मित्रांनो, आज आपण या प्लॉटवरती आलो होतो. इथे येण्याचं प्रमुख कारण आपण जर कधी बघितलं तर भरपूर शेतकरी जे बॅक्टेरियल कार्पाला परेशान आहे, पण आपण जर कधी बघितलं सुरदूर कुठेही बॅक्टेरियल कार्पा नाही. आणि इथे येण्याचं विशेष कारण म्हणजे आपल्याला महाराजा प्लस दिलं होतं 6 किलो एकरासाठी. आपण जर कधी जोडून बघितलं फुटव्याची संख्या आणि स्टमची जाडी वगैरे एकदम जबरदस्त आहे. फुटवा जर कधी आपण काउंट केला इथं लोकांचा फुटवा किती कमी इथं बघितलं आपण आता 1 2 3 4 5 आणि जे छोटे आलेले नंतरला 7 ते 8 फुटवे एका ठिकाणी आलेले. आणि प्लॉटची हाईट ही जबरदस्त डेव्हलप झालेली. हा प्लॉट जो आहे तो जर कधी बघायला गेलं तर याच्यामध्ये प्रामुख्याने जर कधी सांगत झालं तर स्टमची जाडी ही त्या पटीत आहे आणि फुटवाही त्या पटीत आहे. बॅक्टेरियल कार्पाचं प्रमाण कमी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती या प्लॉटची वाढलेली. महाराजा दिल्यामुळे पांढऱ्या मुळ्याची संख्या तर वाढतेच, पण जो अपटेक असतो एनपीके बॅक्टेरियाचा तो एनपीके जमिनीतला जो आपला पडलेला एक्सिस फर्टिलायझर आहे ते अपटेक करण्याचं प्रामुख्याने ते काम करतं आणि कंदवाढीचे काम करतं. आपण याच्या पहिले एक व्हिडिओ बनवला होता. एक जो खराब कंद होता तो उपटून बघितला होता आणि त्याचे जे कंदवाढीचं काम चालू झालेलं आहे ते प्रोसेस इथून पुढे चाललेलं आहे. भरपूरशा शेतकऱ्यांना आता 60 दिवसानंतर कंदवाढीसाठी काम करणं गरजेचं आहे, कारण की इथून पुढे जे फुटवा आणि कंद यावर जर कधी काम केलं तर नक्कीच तुमचं उत्पन्न वाढेल. शेतकरी मित्रांनो, आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि धन्यवाद.